नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आपलं आरंभ MPSC अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले होतं की ज्या देशामधील आणि जगातील ज्या मोठ्या, लहान, लांब, उंच, कमी उंच अशा महत्त्वाच्या घडामोडी आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण पुढील देखील लेक्चर पाहणार आहोत. तर त्यामध्ये पाहणार आहोत आपण प्रमुख देश आणि त्यांची चिन्ह, जे की आपल्याला वन लाईनमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत, जे की सरळ सेवेला तर महत्त्वाचे आहेतच, ते प्रत्येक परीक्षेला देखील असे प्रश्न विचारले जातात. तर आम्ही त्याच पद्धतीने पुढील देखील आपण प्रश्न घेणार आहोत, ते पाहूयात. तर बघूया आता भारत देशाचा प्रथम चिन्ह म्हणजे महत्त्वाचं चिन्ह कोणतं, स्पेनचं कोणतं, तुर्कीचं कोणतं, डेन्मार्क कोणते, असे विविध आणि मुख्य बाबी पाहूयात. तर भारत या देशाचं चिन्ह आहे अशोक स्तंभ. तुर्की या देशाचं चिन्ह आहे ते चांद तारा म्हणून आहे. त्यानंतर डेन्मार्क या देशाचं समुद्री तट म्हणजेच आपला समुद्राचा किनारा याचं तट आहे. नॉर्वेचं आहे सिंह. बांगलादेशचं आहे लिली चे फूल आहे ते. फ्रान्सचं आहे लिली. त्यानंतर नेदरलँडचं आहे शेर सिंह. त्यानंतर इराणचं आहे गुलाबाचे फूल. त्यानंतर युकेचे आहे गुलाबाचे फूल. इराण आणि युकेचे गुलाबाचे फूल आहेत. त्यानंतर स्पेनचं आहे गरुड आणि USAचं गोल्डन रोड म्हणून आहे. गोल्डन रोड ते USAचं आहे. त्यानंतर जपान ह्या देशाचं गुलाब दाऊदी म्हणून हे आहे. त्यानंतर इटली पांढरे लिलीचे फूल. कॅनडाचे आहे मैफल झाडाचे पान. त्याला मैफल झाडाचे पान हे कॅनडाचं चिन्ह आहे. त्यानंतर 15वा आहे आपल्याला ऑस्ट्रेलिया या देशाचं चिन्ह कोणतं आहे तर गोल्डन रोड. त्यानंतर रशियाचं आहे 2 डोके असलेले गरुड, जे की दोन्हीकडे डोके आहेत त्या गरुडाला, असं चिन्ह आहे रशियाचं. त्यानंतर न्यूझीलंड या देशाचं चिन्ह आहे किवी हा प्राणी आहे. तर असे महत्त्वाचे देश आणि त्यांचे आपण चिन्ह पाहिलेले आहेत. तर ते परीक्षेच्या दृष्टीनं विचारले गेलेले आहेत, त्यामुळे आपण परत घेतो. अशाच प्रकारे आता पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय असणारा तो आहे, जे की सध्याला चर्चेमध्ये असतो आणि सध्यालाच नाही तर तो निरंतर चर्चेत असणारा प्रश्न म्हणजे सीमावाद. ज्या आंतरराष्ट्रीय सीमा असतात त्या कोणत्या देशाला कोणत्या देशाशी जोडलेल्या आहेत हे देखील विचारलं जातं. तर आपण त्याच्या महत्त्वाच्या अशा ज्या सीमा आहेत त्या आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो, मॅकमोहन ही जी रेषा आहे ते कोणाकोणामध्ये आहे तर ती आहे भारत आणि चीन या 2 देशामध्ये. मॅकमोहन ही रेषा आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ओळखली जाते. त्यानंतर रेड क्लिफ नावाची रेषा आहे ती कोणकोणत्या देशाशी जोडलेली आहे हा देखील विचारलेला प्रश्न आहे. तो आहे भारत आणि पाकिस्तान. त्यानंतर हिंडनबर्ग रेषा म्हणून आहे. हिंडनबर्ग रेषा म्हणून आहे ती कोणकोणत्या देशामध्ये आहे तर ती आहे जर्मनी आणि पोलंड या 2 देशामध्ये. त्यानंतर 38वी स्थानांतर रेषा असं कोणकोणत्या देशाशी जोडलेली आहे तर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. म्हणजे हे सोपं आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया त्या दोघांमध्ये जी असणारी रेषा आहे तिला 38वी समांतर रेषा असं म्हटलं जातं. तर मॅगिनोट रेषा ही जी आहे, मॅगिनोट रेषा कोणाकोणामध्ये विभागली गेलेली आहे किंवा मग कोणत्या देशाच्या दरम्यान आहे तर ती आहे जर्मनी आणि फ्रान्स या 2 महत्त्वाच्या देशामध्ये. त्यानंतर 49वी समांतर रेषा ही कोणाकोणामध्ये आहे किंवा मग ज्या 2 देशाला जोडणारी रेषा आहे ती कोणती आहे तर 49वी समांतर रेषा USA आणि कॅनडा या 2 देशाला जोडते. त्यानंतर मेनरहिम रेषा अशी असणारी रेषा कोणती? मेनरहिम रेषा आहे ती रशिया आणि फिनलँड ह्या 2 देशांच्या मध्ये आहे. त्यानंतर ड्युरॅन्ड रेषा ही परीक्षेला आपण सर्जरी केलं तरी तुम्हाला मागचे क्वेश्चन जर आपण पाहिले असतील तर त्यामध्ये आपणास आढळून येते की ड्युरॅन्ड रेषा रेड क्लिफ कोणत्या देशाशी जोडलेले आहे, मॅकमोहन कोणत्या देशाशी जोडलेले आहेत, अशा हिंडनबर्ग रेषा कोणत्या देशाशी जोडलेली आहे. ह्या प्रश्न अगोदर झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही परत म्हणजे हे रिवाइज केलं पाहिजे आणि हे पाठ केलं पाहिजे की आपल्या देशाला आणि आपल्या आजूबाजूच्या देशाला महत्त्वाचे जे देश आहेत त्यांना कोणत्या सीमा रेषा लाभलेल्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत, त्या पाठ करणं गरजेचं आहे. आणि ते पाठ केल्याशिवाय ते काय म्हणजे लिहिण्यासारखी गोष्ट नाही ते. त्याच्यामुळे आपल्याला ते पाठच असणं गरजेचं असतं. तर ड्युरॅन्ड रेषा आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तर पाकिस्तानला भारताशी जी जोडते ती आहे रेड क्लिफ रेषा आणि
अफगाणिस्तानला जोडते ती आहे ड्युरॅन्ड रेषा. हे पाकिस्तानच्या दोन रेषा आहेत, ड्युरॅन्ड आणि रेड क्लिफ अशा दोन रेषा त्यांना जोडलेल्या आहेत, दोन सीमा. त्यानंतर आपण पुढे पाहूयात. तर आता पाहू आपण प्रमुख देश आणि त्यांचे राष्ट्रीय स्मारक, जे की महत्वाचे आणि असेच एका वाक्यात उत्तर विचारणारे किंवा वन लाइनर मध्ये जे प्रश्न येतात ते विचारणारे आहेत. प्रमुख देश आहेत त्यांच्यामध्ये जे महत्वाच्या ज्या स्मारक आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर झोकलेले मिनार कुठे आहे, तर ते पिसा आणि देश आहे इटली. इटलीमध्ये स्थान आहे पिसा. तिथे झोकलेली मिनार अशी बिल्डिंग आपण फोटोमध्ये वगैरे इकडे तिकडे आपण पाहिलेले आहेत. तर ते झोकलेले मिनार आहे पिसा येथे. त्यानंतर क्रेमलिन हे मॉस्कोमध्ये आहे. मॉस्को हे रशिया या देशामध्ये. त्यानंतर पार्थनॉन म्हणून आहे स्मारक, ते एथेन्स या इथे आहे. एथेन्स हे युनान या देशामध्ये आहे. त्यानंतर इम्पेरियल पॅलेस हे महत्वाचं एक आणि प्रसिद्ध असं पॅलेस आहे. ते स्मारक आहे टोकियोमध्ये. टोकियो आहे जपान या देशामध्ये. त्यानंतर ग्रेट वॉल कुठे आहे, ही जगातील सर्वात मोठी वॉल म्हणून देखील ओळखल्या जाते. ती आहे ग्रेट वॉल चीन या देशामध्ये. तर चीनमध्ये उत्तर चीनमध्ये आहे. जसा आपला भारत देश दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम विभागला गेला तसे त्याच्या दिशा आहेत, तसे उत्तर चीनमध्ये ग्रेट वॉल या नावाची भिंत आहे. त्यानंतर ओपेरा हाऊस हे स्मारक कुठे आहे, तर ऑस्ट्रेलियामधील सिडनी या मुख्य शहरामध्ये आहे. त्यानंतर पिरॅमिड कुठे आहेत, पिरॅमिड सुद्धा एक महत्वाचे आणि इतिहासामध्ये तर आपण वाचलेले आहेत. तर ते पिरॅमिड कुठे आहेत, मिस्र हा देश आहे, मिस्र म्हणून देश आहे. तिथे गिझा म्हणून एक शहर आहे, त्या शहरामध्ये आहे. त्यानंतर एफेल टॉवर कुठे आहे, तर ते आहे फ्रान्समध्ये. एफेल टॉवर फ्रान्समध्ये आहे आणि देश आहे फ्रान्स आणि शहर आहे पॅरिस. पॅरिसमध्ये एफेल टॉवर आहे. त्यानंतर पवनचक्की कुठे आहे, तर ती आहे डेन्मार्क कुठे आहे, डेन्मार्कमध्ये किंडरजिक म्हणून एक शहर आहे, त्या शहरामध्ये स्थान आहे त्या याचं पवनचक्कीचं. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कुठे आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी USA आणि मुख्य शहर आहे, स्थान त्याचं न्यूयॉर्क आहे. आणि त्यानंतर ताजमहाल भारत देशामध्ये आहे आणि आग्रा येथे स्थित आहे तो. त्यानंतर पोटोला पॅलेस म्हणून ओळखल्या जाते, पोटोला, तर ते आहे तिब्बत चीन येथे हा देश आहे आणि लासा या शहरामध्ये आहे. लासा हे ठिकाण आहे, तेथे पोटोला पॅलेस म्हणून एक प्रसिद्ध असं स्मारक बांधलेलं आहे. त्यानंतर आता आपण पाहू जे की मुख्य समाचार आपल्या वृत्तसंस्था असतात त्याचे मुख्य कोणकोणते आहेत, देश कोणते आहेत आणि त्यांच्या वृत्तपत्र कोणतं आहे, त्या संस्था प्रमुख अशा आपण महत्वाच्या बाबी पाहणार आहोत. तर USA ची वृत्तसंस्था आहे ती आहे असोसिएटेड प्रेस, त्यालाच शॉर्टमध्ये AP असं म्हटलं जाते. त्यानंतर ब्रिटनची आहे रायटर्स नावाची. त्यानंतर रशियाची आहे तास TASS या नावानं त्यांची वृत्तसंस्था आहे गव्हर्नमेंटची. त्यानंतर मलेशियाची आहे बरनामा नावाची. इटलीची आहे अन्सा ANSA, लक्षात ठेवा इटलीची वृत्तसंस्था गव्हर्नमेंटची जी आहे ती अन्सा नावानं आहे, ती ANSA असे आहे ती. इस्रायलची आहे इतिम ITIM हे लक्षात ठेवा इस्रायलची आहे. फ्रान्सची आहे AFP. त्यानंतर भारताची आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, तिलाच आपण काय म्हणतो शॉर्टमध्ये PTI. आपण पेपर वाचत असताना महत्वाच्या खेळामध्ये किंवा महत्वाच्या घडामोडी असतात आंतरराष्ट्रीय, तिथे PTA असं नाव लिहिले असते. ती आहे आपल्या भारत सरकारची महत्वाची वृत्तसंस्था. त्यानंतर भारताची दुसरी एक आहे समाचार भारती नावाची. भारताचे दोन आहेत, प्रेस PTI आणि समाचार भारती. त्यानंतर चीनची आहे शिन्हुआ, चीनची आहे शिन्हुआ या नावाने. त्यानंतर जापानची आहे क्योडो KYODO या नावाने. त्यानंतर इंडोनेशियाची आहे अंतारा नावाची वृत्तसंस्था आहे इंडोनेशियाची. इराणची आहे इराना, म्हणजे इराणची सोपी आहे की त्यांच्या नावानेच आपल्याला ओळखलं जातं, इराना या नावाने. जर्मनीची आहे DPA या नावाने. आणि फिलिस्तानची वाफा WAFA, फिलिस्तानची WAFA या नावाने वाफा या नावाने त्यांची वृत्तसंस्था आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची आहे AAP, ऑस्ट्रेलियाची AAP ही वृत्तसंस्था आहे. त्यानंतर रशियाची आहे नोवोस्ती नावाची. रशियाच्या दोन संस्था आहेत, आपण अगोदर एकदा पाहिलं होतं. रशियाची आहे तास आणि नोवोस्ती नावाची. त्यानंतर पाकिस्तानची आहे UPP, पाकिस्तानची कोणती आहे
UPP नावाची वर्तसंस्था आहे. त्यानंतर मिस्र या देशाचे आपण आताच पाठीमागच्या याच्या बॉक्समध्ये पाहिलं होतं. मिस्र हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे, तर गिझा या शहरामध्ये पिरॅमिड्स आहेत. हा मिस्र देश म्हणजेच पिरॅमिड असणारा देश म्हणजे मिस्र. तर मिस्र देशाची MENA MENA या नावाची वर्तसंस्था आहे. त्यानंतर आपल्या भारताचे आपण अगोदरही पाहिलं होतं. भारताची कोणती होती, आपली PTI आणि दोन होत्या आपल्या, PTI आणि समाचार भारती अशा दोन. त्यानंतर तिसरी आहे युनिवार्ता नावाची, युनिवार्ता असं त्याचं नाव आहे. आणि चौथी आहे युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, UNI या नावाची. म्हणजे आपल्या भारताच्या 4 एजन्सीज आहेत. एक PTI आहे, त्यानंतर युनिवार्ता आहे, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया आहे, त्यानंतर समाचार भारती. अशा भारताच्या 4 समाचार संस्था वर्तसंस्था आहेत. त्यानंतर USAचे 2 आहेत. आपण अगोदरही पाहिलं होतं. USAची असोसिएटेड प्रेस म्हणजेच AP या नावाची शॉर्टमध्ये बघितलं आपण. त्यानंतर त्यांची दुसरी आहे युनायटेड प्रेस इंटरनॅशनल म्हणजे AP आणि UP असे 2 त्यांच्या वर्तपत्र संस्था. अशा महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यांच्या. आता पाहूयात आपण प्रमुख देश आणि त्यांचे सरकारी जे दस्तावेज असतात, जे डॉक्युमेंटरी असते त्यांची ज्या प्रत्येक सरकारची, त्या सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये आपण पाहूयात. ग्रीन बुक नावाची आहे, ती इटली आणि इराणच्या या देशाचे रिपोर्ट याचं प्रकाशन करत असते. त्यानंतर ऑरेंज बुक नावाचे आहे, ते दस्तावेज आहे, ते आहे नेदरलँड सरकार आणि त्यांचं रिपोर्ट जे प्रकाशन करते ती ऑरेंज बुक नावाने प्रकाशन करते. व्हाईट बुक आहे ते पोर्तुगालचं आहे. पोर्तुगाल, चीन, जर्मनी यांचे सरकारी जे रिपोर्ट असतात ते प्रकाशन करत असते. त्यानंतर व्हाईट पेपर या नावाने आहे, ते आहे ब्रिटन आणि भारत सरकार. आपल्या ब्रिटनचे आणि भारत सरकारचे ते विशेष आहे की ते रिपोर्ट सादर केला जाते व्हाईट पेपरवर. त्यानंतर ब्ल्यू बुक म्हणून आहे, ते आहे ब्रिटिश सरकार आणि त्यांचे जे रिपोर्ट असतात ते प्रकाशन केल्या जातात त्या ब्रिटिश सरकारचे ब्ल्यू बुकमध्ये. त्यानंतर ग्रे बुकमध्ये बेल्जियम आणि जपान यांच्या सरकारी रिपोर्ट प्रकाशन केल्या जाते, ते ग्रे बुक या याच्यामध्ये. त्यानंतर येलो बुक आहे फ्रान्स सरकारच्या सरकारी रिपोर्ट जे असतात ते येलो बुकमध्ये प्रकाशित केल्या जातात. त्याच्यानंतर जॉईंट पेपर म्हणून आहे, ते प्रमुख दस्तावेजामध्ये तर दोनच्या अधिक जर देश असतील त्यांचे संयुक्त रिपोर्ट बनवायचा असेल तर त्याला जॉईंट पेपर हा पेपर वापरला जाऊन ते प्रकाशित केल्या जाते. तर अशा प्रकारे प्रमुख देश आणि त्यांचे सरकारी जे दस्तावेज असतात ते कशामध्ये प्रकाशन केल्या जाते त्याचे आपण बुक पाहिलेले आहेत. आता पुढील पाहू आपण. आता पाहूयात आपण वेगवेगळे देश आणि त्या देशातील राजकीय ज्या पार्ट्या आहेत त्या आपण पक्ष पाहणार आहोत की कोणकोणते पक्ष आणि प्रमुख पक्ष आहेत त्यांचे देश. तर USA मध्ये आहे रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी या दोन पार्ट्या आहेत. इराकमध्ये बाथ पार्टी या नावाची पार्टी आहे. त्यानंतर इस्रायलमध्ये लेबर पार्टी, लिकुड पार्टी, हदाश पार्टी आणि शास पार्टी या 4 पार्ट्या काम करतात. तर फ्रान्समध्ये सोशलिस्ट पार्टी, नॅशनल फ्रंट युनियन फॉर फ्रेंच डेमोक्रसी या नावाची पार्टी आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये लिबरल पार्टी आणि लेबर पार्टी. ऑस्ट्रेलियामध्ये 2 पार्ट्या, लिबरल पार्टी आणि लेबर पार्टी. त्यानंतर बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी आणि आवामी लीग जातीय पार्टी अशा 3 पार्ट्या तिथं प्रमुख काम करतात. त्यानंतर नेपाळमध्ये नेपाळी कम्युनिस्ट पार्टी आणि नेपाळी काँग्रेस पार्टी अशा 2 पार्ट्या काम करतात. त्याच्यानंतर चीनमध्ये चिनी कम्युनिस्ट पार्टी म्हणून महत्त्वाचे असणारे तिथं पक्ष आहे, त्याला चिनी कम्युनिस्ट पक्ष म्हणून ओळखला जाते. त्यानंतर श्रीलंकेमध्ये आहे युनायटेड नेशन पक्ष म्हणून आहे आणि फ्रीडम पक्ष या 2 मध्ये. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकी नॅशनल काँग्रेस, नॅशनल पक्ष आणि इंकाता फ्रीडम पक्ष असे 4 पार्ट्या आहेत. त्यानंतर UK मध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टी, लेबर पार्टी, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी अशा 3 पार्ट्या आहेत. रशियामध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी, रशियाज चॉईस पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी अशा 3 पार्ट्या रशियामध्ये आहेत. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोन पार्ट्या देशामध्ये आपल्या सरकार चालवत असतात. त्याच्यानंतर
पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोन संस्था, दोन पक्ष महत्त्वाचे आहेत त्या देशामध्ये काम करत असतात. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं महत्त्वाचे असे प्रमुख देश, त्यांचे राष्ट्रीय चिन्ह, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा ज्या वेगवेगळ्या देशांशी जोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलंय प्रमुख देश आणि त्यांच्या राष्ट्रीय स्मारक कोणकोणते आहेत, त्यांचे देश कोणते आहेत, स्थान आणि स्मारक हे देखील पाहिलंय आपण. त्याच्या पुढे आपण पाहिलंय की प्रमुख देश कोणते आहेत आणि त्या देशांच्या वृत्तपत्र संस्था ज्या आहेत, सरकारी संस्था आहेत, त्या आपण पाहिल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलंय की विविध देश आणि जे दस्तऐवज असतात, सरकारी दस्तऐवज कशामार्फत ते प्रकाशित केले जातात, त्याचं आपण ते देखील पाहिले आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलंय वेगवेगळे देश आणि त्या देशामधील जे महत्त्वाचे राजनीतिक पक्ष आहेत त्यांचे देखील आपण नावे आणि देश हे देखील आपण पाहिलेलं आहे. असं आजचं लेक्चर महत्त्वाचं होतं मित्रांनो. तुम्ही देखील याचे नोट्स बनवा आणि आपल्या परीक्षेमध्ये आपण पुरेपूर याचा वापर करून घ्यावा. अशा प्रकारे मित्रांनो आपण पुढील उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रमुख चिन्ह, तसेच प्रतीक, राष्ट्रीय पशु पक्षी, त्याच्यानंतर गुप्तचर संस्था, विमान सेवा, त्याच्यानंतर आपण वेगवेगळे त्यांचे प्रकाशन स्थळ, संसद भवन, अशा वेगवेगळ्या आपण महत्त्वाच्या घडामोडी उद्या पाहणार आहोत. तर आपण उद्याच्या लेक्चर देखील आपण महत्त्वाचेच असल्यामुळे अटेंड करावे आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करावे. धन्यवाद मित्रांनो.